लाखे साहेब 2 मिनिट. अध्यक्ष महोदय, हा विषय जो सभागृहात आला, कुठल्याही आमदाराला अशा प्रकारची धमकी देणं लोकप्रतिनिधीला हे योग्य अजिबात नाही. हे आम्ही ते सहन पण करणार नाही. पण अध्यक्ष महोदय, यामागची पार्श्वभूमी जी मानली गेली, बघा ते प्रामाणिक आहेत की नाही, इमानदार आहेत की नाही, त्यावेळेस ते महानगरपालिकेमध्ये असताना त्यांची चौकशी केली गेली. त्यावेळेस त्यांच्या आयुक्तांनी त्यांना त्या संदर्भातली क्लीन चिट दिली. रेकॉर्डवर आहे. मी काही माझ्या मताने सांगतोय असं नाही. माननीय मुख्यमंत्री महोदयांना ते माहीत आहे. महिला आयोगाकडे तक्रार झाली होती. महिला आयोगाने सुद्धा ज्या महिलांनी तक्रार केली त्यांच्यावर दंड आकारला. बघून घ्या, केंद्रीय महिला आयोगाने. हे सगळं वस्तुस्थिती आहे. भ्रष्टाचार, अध्यक्ष महोदय, एक अधिकारी नियमाला धरून काम करत असेल आणि एका अधिकाऱ्याने प्रामाणिकपणा दाखवला असेल तर त्या अधिकाऱ्यावर दोष न देता ज्यांनी काही त्यांना धमकी दिली त्यामध्ये जर त्यांचा सहभाग असेल तर त्यावर कारवाई व्हावी. आम्ही कुठल्याही आमदार लोकप्रतिनिधीला धमकी देणं हे अजिबात सहन करू शकत नाही. सभागृहाने आणि माननीय मुख्यमंत्र्यांनाही विनंती आहे की अशा कोण्या प्रवृत्तीला आपण अजिबात थारा देऊ नका. परंतु यातील वस्तुस्थिती, यातील सत्यता गेली 24 बदल्यात आल्यानंतर त्यांच्यावर जे काही आरोप झालेत, आपल्या कुणाच्या स्वार्थासाठी ते आरोप केले गेले असतील, त्या संदर्भात जर रिपोर्ट आला असेल, तत्कालीन आयुक्तांनी केलेली चौकशी, केंद्रीय महिला आयोगाने केलेली चौकशी, या सर्व चौकशीमध्ये तुकाराम मुंडे दोषी नाहीत हे सिद्ध झालेलं आहे. माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की सत्य परिस्थिती असेल, काही चूक असेल तर कारवाई निश्चितपणे करावी, परंतु निर्दोष असेल तर कुठल्याही दबावामध्ये ही कारवाई होऊ नये अशी माझी विनंती आहे.